हाय, मी श्वेता. वेलकम टू लाईफ विथ श्वेता. आज मला थोडीशी शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे घरचं थोडंसं सामान आणि स्टेशनला जायचं होतं मला. ॲक्च्युली मला लाईट बिल भरायला जायचं होतं, पण आता पावसाळा आला त्यामुळे मला चप्पल पण घ्यायची होती आणि थोडीफार मला काही गोष्टी हव्या होत्या त्या घ्यायच्या होत्या, म्हणूनच मी निघाले. तर सर्वात आधी मी खाली उतरले तर भरपूरच पाऊस होता. खूप आमच्या इथे खूप पाऊस आहे. सो त्याच्या आधी मी गेली जिथून मी राशन घेते तिथे, म्हणजे त्या दुकानात गेले. तिथून मी राशन घेतलं, ते घेऊन मी घरी गेली, तिथे ते ठेवलं. तिथून मी खाली परत उतरून मग ऑटो घेतली स्टेशनला जाण्यासाठी, कारण मला स्टेशनला जायला म्हणजे असं चालत गेलं तर 25-1 मिनटं लागतात, इतकं आहे डिस्टन्स. त्यामुळे ऑटोनेच मी गेली, कारण पाऊस पण भरपूर होता. आणि मग स्टेशनला गेल्यावरती मला जितकं जमलं तेवढं शूट केलं, कारण पाऊस होता त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही. तर हे आमचं भाजी मार्केट आहे पूर्ण, तसं बरंच मोठं आहे, पण मी तिथून जात होते म्हणून मी तेवढंच फक्त शूट केलं. मग भाजी मार्केटमध्ये गेली मी. तिथे मला 1-2 फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते, ते घेतलं मी. ते नंतर घेतल्याच्यानंतर मी गेली चप्पल घेण्यासाठी, आणि खूप साऱ्या व्हरायटीच्या चप्पल्स आलेल्या आहेत बाजारामध्ये पावसाळी. पण आता पाऊस असल्यामुळे त्यांची डिमांड वाढते आणि खूप महाग असतात. तर ऑलमोस्ट 300-350पासूनच स्टार्टिंग होती चपलांची. मी भरपूर बघितल्या, आवडल्या पण 350-400 अशा होत्या. पण ही ब्लॅकवाली मला आवडली. ही 350ची होती, पण मला 350 पण खूप वाटत होते आणि ही मला जरा लूज होत होती, म्हणून मी छोटी साईज घेतली त्यांच्याकडून. पण मग मी विचार केला की एकाच दुकानात बघण्यात काहीच पॉईंट नाही, म्हणून दुसरीकडे जाऊया, म्हणून मी तिथे काही घेतली नाही ती चप्पल. तर जाता मला हे कानातल्याचं एक छोटंसं एक मुलगा घेऊन विकत होता, म्हणून मला कानातले पण बघायचे होते. थोडेसे असे छोटेसे टॉप्स किंवा आपले छोटे झुमके असतात ना रेग्युलर यूजसाठी, ते वाले. तर बघितले पण त्यांच्याकडे नव्हते, असे गोल्डनमध्ये होते. आणि असं गोल्डनचं घेतलं ना की त्याचा कलर उडून जातो, म्हणून मी काही घेतले नाही. तिथून मी दुसऱ्या चपलाच्या दुकानात गेली. तिथे पण सेम पॅटर्नचीच मी चप्पल बघितली, कारण मला तशीच हवी होती. आणि इथे ही अराऊंड 300ला होती, 50 रुपये कमी होते. सो मला आवडली इथे चप्पल ही. आणि ग्रे कलरच मला हवा होता, म्हणजे ॲक्च्युली मला ब्लॅक हवा होता, पण ब्लॅकमध्ये एकतर छोटी तरी होत होती किंवा खूपच मोठी तरी मिळत होती. मग म्हटलं चला ग्रेच घेऊया. तर मी ग्रे चप्पल घेतली. मग इथे फायनली 300 रुपयाला. म्हटलं जाऊ दे, कारण ह्याच्यापेक्षा कमी काय मिळणार नाही आपल्याला बाहेर. आता पावसाचे दिवस आहेत, तर ते लोक काही कमी पण नाही करत, तुम्ही कितीही बार्गेनिंग करा, नाही करत. मग मी एकानंतर तिथून ती चप्पल वगैरे घेतली, आणि मग नंतर मी दुसऱ्या शॉपमध्ये गेली जिथे कॉस्मॅटिकचे प्रोडक्ट मिळत होते. तर इथे बरेचसे असे क्लिप्स होते, हे फेशियल मास्क वगैरे असतात ना ते होतं, नेल पेंट होत्या, लिपस्टिक्स होत्या. मला ते काही घ्यायचं नव्हतं, मला फक्त क्लिप्स हवे होते. पण क्लिप्स पण इथे 50ला 3 होते. बापरे, म्हणजे युजली 10 रुपये एक वगैरे ठीक आहे, 50ला 3 मला जरा जास्त वाटले, म्हणून मी बघितले पण काय मी घेतले नाही. मला नाही पटले म्हणून नाही घेतले. मग नंतर मी गेले नारळ पाणीवाल्याकडे, कारण मला माझ्या आईसाठी नारळ पाणी घ्यायचं होतं. ते घेतलं आणि मी सरळ ऑटो घेऊन घरी आली. आणि आल्याच्यानंतर मी इतका सारा बाजार केलेला आहे, म्हणजे घरचं सामान, माझ्यासाठी चप्पल, स्पेशली घरचंच आहे. थोडंफार म्हटलं पावसाळा आहे, भरपूर पाऊस पडतो आहे, सारखं खाली जाता येत नाही किंवा सारखं ऑनलाईन मागवणं मला असं वेस्ट ऑफ मनी वाटतं, म्हणून म्हटलं चला थोडंफार तरी घेऊन येऊया. आणि मी नंतर गुलाबजामुनच्या शॉपमध्ये पण गेली होती. तिथून मी हे अर्धा डझन गुलाबजाम घेतले माव्याचे. ड्रॅगन फ्रूट्स पण घेतले मी. आणि तिथून नंतर मी फरसांच्या पण एका शॉपमध्ये गेले होते. तिथे पण मी थोडं एक चकली, कचोरी आणि नळ्यांचं पॅकेट वगैरे असं घेतलं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब नक्की करा.